आरोप करायचे ना ते चॅनलवर नाही करायचे. तर या देशामध्ये हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. उगाच काही आरोप करायचे आणि टीव्हीच्या समोरून यायचा नाही होता. कधी आम्ही एकत्र लढलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळीच लढायची. मागच्या वेळेस तर भारतीय जनता पक्ष आणि सेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती पण वेगळीच लढली होती मुंबईला. त्याच्यामुळे हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं. त्यात हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे. आणि हा विषय राजकीय नाहीये, हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर जमीन हडपल्याचा आरोप केला. तो टीव्हीवर कशाला करायचा? मुख्यमंत्र्यांच्या इथे करा ना, नाही तर कन्सर्न अथॉरिटीला करा. ते आरोप करायचे ना ते चॅनलवर नाही करायचे. तर या देशामध्ये हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. उगाच काही आरोप करायचे आणि टीव्हीच्या समोरून यायचा नाही होता. यंत्रणा आहे, यंत्रणेत जा. आणि आजकाल ऑनलाईन पण कंप्लेंट करता येतं. काय एवढं मोठं? मी तुम्हाला खरं सांगू, मला अशा वेळेस ना अरुण जेटली साहेबांची आठवण येते. म्हणजे मीडियाने त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, पण अरुणजी नेहमी सांगायचे की तुम्ही ना हे अरुणजींचे स्टेटमेंट आहे, तुम्ही दाखवणं बंद करा, हे असलं बोलणं बंद करा. काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की जिल्हा स्तरावर ते निर्णय होतील आणि मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी कटुता निर्माण होऊ नये असं ते म्हणाले. महाविकास आघाडीची काय भूमिका? तर त्यांची काय भूमिका आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. का सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी काय करायचं हे माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि आम्ही काय करणार तो आमचा अधिकार आहे. त्यामुळे काही पुढच्या काही दिवसात सगळ्यांच्याच आघाड्या होतील का नाही. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती पूर्णपणे आणि आम्ही आणि काँग्रेसनी 18 वर्ष राज्य केलं महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी, त्या काळामध्ये आम्ही अशी हे सगळे इलेक्शन वेगळेच लढलो. कधी आम्ही एकत्र लढलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळीच लढायची. मागच्या वेळेस तर भारतीय जनता पक्ष आणि सेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती पण वेगळीच लढली होती मुंबईला. त्याच्यामुळे हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं. त्याच्यामुळे अनेक वेळा लोकांच्या अशा भावना असतात की कसं लोकसभेला विधानसभेला कमी लोक लढतात, ह्याच्यात हजारोनी कॅन्डिडेट्स आणि ती संधी असते ना कार्यकर्त्यांसाठी. त्यामुळे कोणी एकत्र लढायचं वेगळं लढायचं हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे. कार्यक्रम आहे, दादा आणि पवार साहेब एकत्र येणार आहेत. मला नाही माहिती बाबा, मी इथे नागपूरला आहे. संग्राम जगतापांनी वादग्रस्त विधान केलं, त्यानंतर अजित दादांच्या पक्षांकडून त्यांना जे ते कारणे दाखवा नोटीस बजावण्यात. नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे. कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार. आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे. आणि हा विषय राजकीय नाहीये, हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे. पॅकेज जाहीर झालेला आहे, पण कर्ज वसुली सुद्धा थांबली पाहिजे. हे आमचं तर सातत्याने, म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली आहे की कर्ज वसुली ही म्हणजे सुरू कशी होते. हा माणुसकीचा वेळ आहे आणि आम्हालाही त्याच्यात राजकारण करायचं नाही. ही राजकारण करायची वेळच नाही. आपली लोक अडचणीत येतो, आपण सगळ्यांनी उतरून त्यांच्या मदतीसाठी काम केलं पाहिजे. आणि ते माय बाप सरकार आहे, सरकारने अर्थातच वसुलीची वेळच नाहीये.